घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. 25 वर्ष गावाची सोबती असलेल्या गोमातेच्या निधनानं सोनेवाडी शोकाकुळ. सोनेवाडी गावात गेली 25 वर्ष गावकऱ्यांच्या जीवनाचा भाग बनलेली गोमाता शुक्रवारी निधन पावल्यानं संपूर्ण गाव हळहळलं. गावात दररोज सकाळी घराघरांत जाऊन दर्शन देण्याचा तिचा जणू नित्यक्रमच झाला होता. विशेषतः महिलांसाठी ही गोमाता लक्ष्मीप्रमाणे पूजनीय होती. 25 वर्षापूर्वी नवनाथ गुडखे यांनी एक छोटं वासरू गावात सोडलं होतं, जेणेकरून गावातील महिलांना तिचे दर्शन घडावे. कालांतरानं हेच वासरू गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याची गोमाता बनली. वयाची 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र तिच्या प्रकृतीनं साथ सोडली. गेल्या 8 दिवसांपासून ती आजाराशी झुंज देत होती. गोरक्षकांनी तिला बरे वाटावे म्हणून विविध प्रयत्न केले. पशुसेवक डॉक्टर साहेबराव घोंगडे यांनी वेळोवेळी उपचार केले, तर चांदेकसारे येथून डॉक्टर सनी होन यांचा पिंजरा आणून तिला उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर शुक्रवारी तिचे निधन झाले. गावातूनच तिची अंत्ययात्रा मिरवणूक काढण्यात आली. निखिल ढवळे यांनी डीजे उपलब्ध करून दिला, तर समाधी आणि मिरवणुकीसाठी जेसीबीची व्यवस्था विजय खोमणे यांनी केली. गावातील हजारो महिलांनी शाल, चोळी आणि पातळ घेऊन गोमातेची शेवटची आरती केली. त्यानंतर हनुमान मंदिर परिसरात विधिवत पूजा करून गोमातेला समाधी देण्यात आली. समाधीनंतर ग्रामस्थांच्या वतीनं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं. अनेकांनी गोमातेबरोबरच्या आठवणी सांगत भावना व्यक्त केल्या. तसेच या ठिकाणी गोमातेचे स्मारक उभारण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतलाय. रविवारी 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सोनेवाडी येथील हनुमान मंदिरासमोर गोमातेचा दशक्रिया विधी होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. सर्व गावांना या गौमातेची खूप सेवा केली. ती ज्यावेळेस आजारी पडेल असतानाही ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरातील माणसांची काळजी घेतो, त्याच पद्धतीनं संपूर्ण गावांना ह्या गौमातेची काळजी घेतली व ती वारल्यानंतर सर्व गावाने तिचा दफनविधी करण्याचे ठरवले व अतिशय थाटामाटामध्ये हिंदू धर्मामध्ये गायीला जे अनन्य साधारण जे महत्त्व आहे त्या महत्त्वाप्रमाणे ह्या गौमातेचा आज या ठिकाणी दफनविधी झालेला आहे. त्याच पद्धतीनं आजपासून 10 दिवसांना गावाने असा संकल्प केलेला आहे की गौमातेचा सुद्धा आपण या ठिकाणी दशक्रिया विधी करू व त्यानंतर आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच पांडुरंग काशीनाथ जावळे यांनी सुद्धा ह्या गायीचं स्मारक उभारण्याचा शब्द या गावाला दिलेला आहे व त्यांच्या सहकार्यातून व गावाच्या साथीने या ठिकाणी या गौमातेचं खूप मोठ्या प्रमाणात स्मारक उभारण्यात येणार आहे व जेणेकरून पुढील पिढीला गौमाता काय असते व गायीवर किती प्रेम केलं जातं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज 25 वर्षापूर्वी जी गोमाता माझे वडील देवराम वामन गुडगे यांनी जी सोडलेली होती, तर आज तिचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तिनं आज देह ठेवला आणि त्यानंतर एक सोनेवाडी गावकऱ्यांचं एक भरभरून एक अभिनंदन करू इच्छितो, कारण त्यांनी गोमातेचा जो विधी केला हा पूर्ण हिंदू धर्माला साजेसा असा विधी केलेला आहे आणि गोमातेची अगदी मिरवणूक थाटामाटात काढून आणि तिला पूर्ण महिला भगिनी असतील, पुरुष बंधू असतील, सर्वांनी अगदी थाटामाटात तिला एक विदाई दिली आणि आम्ही सुद्धा तिला आमच्या कुटुंबाच्या वतीनं जशी आमची ती लेक आहे त्याप्रमाणे आम्ही देखील तिला वटीचं सामान आणि तिला जी शेवटची साडी असते आणि बाकीचे साहित्य अर्पण केलं. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे पत्रकार बंधूंचे आणि सर्व ग्रामस्थांच्या आभार मानतो का असंच हिंदू धर्माची एक संस्कृती टिकून ठेवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. 20 वर्षापूर्वी सोडलेली गाय अतिशय प्रेमळ आणि शांत होती. तिला महिलांचा सगळ्या प्रकारचा आवाज ओळखीचा होता. एखाद्या महिलाने जर तिला जर आवाज दिला तर तू थांब, मी आले असं म्हणली की ती गाय त्याच ठिकाणी थांबायची. मग ती काय जी पोळी देईल, चपाती देईल, पाणी देईल त्या ठिकाणी ती येऊन ती गाय प्यायची
आणि परत तिचा कार्यभार संपला की ती त्या ठिकाणी निघून जायची. म्हणजे अशा प्रकारे एकदम अतिशय शांत आणि बिगर दाव्याची गाय ही एवढी शहाणी गाय ही प्रथमतः आम्ही पाहिली. आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.